श्री स्वामी समर्थ. तारक मंत्र जप कसा करावा. डोळे हलकेच मिटा. एक खोल श्वास घ्या आणि मन शांत करा. आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप कसा करावा. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. मंत्र म्हणजे फक्त शब्द नाहीत, तो एक अनुभव आहे जो मनाला स्थिर करतो आणि आतून शक्ती देतो. जप करण्यासाठी मोठ्या तयारीची गरज नाही, पण मनात श्रद्धा आणि शांतता असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही शांत ठिकाणी बसू शकता, जिथे मन एकाग्र होईल. पाठ सरळ ठेवा, डोळे हलकेच मिटा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. आता हळूहळू मनात किंवा हलक्या आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा, श्री स्वामी समर्थ. जप करताना घाई करू नका. प्रत्येक शब्द मनापासून अनुभवा. श्वास आत घेताना श्री आणि श्वास सोडताना स्वामी समर्थ. असं केल्याने मन आणि श्वास एकाच लयीत येतात. जर विचार आले तर त्यांच्याशी लढू नका. फक्त पुन्हा मंत्राकडे लक्ष द्या. हळूहळू तुमचं मन शांत होऊ लागेल. जपासाठी तुम्ही माळ वापरू शकता. 108 वेळा मंत्र म्हटल्याने मन अधिक स्थिर होतं. पण लक्षात ठेवा, संख्या महत्त्वाची नाही, भाव महत्त्वाचा आहे. जप सकाळी लवकर किंवा रात्री झोपण्यापूर्वी केल्यास अधिक परिणाम जाणवतो. जर तुम्ही रोज काही मिनिटं जप केला तर हळूहळू तुमच्या मनात बदल दिसू लागेल. तणाव कमी होईल, भीती कमी होईल आणि एक वेगळी शांतता अनुभवायला मिळेल. श्री स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र तुम्हाला आतून मजबूत करतो आणि योग्य मार्ग दाखवतो. आता शेवटी पूर्ण श्रद्धेने एकदा म्हणूया, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ही शांतता मनात जपा आणि हळूहळू डोळे उघडा. श्री स्वामी समर्थ. हा संदेश मनापर्यंत पोहोचला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या मनातील सर्व चिंता शांत होवोत आणि आयुष्यात जे काही हवं आहे ते योग्य वेळी आणि योग्य मार्गाने तुम्हाला मिळो. श्री स्वामी समर्थ.